तर आज ही रेसिपी खाऊन तर घरचे सर्व वावाच करायला लागले, इतकी टेस्टी होती। तर ही म्हणजे काय, बिना मलाईची मलाई मटर मेथीची भाजी आहे। तर चला तुमच्यासोबत ही शेअर करेल। तर सकाळी सर्वात पहिलं तर आरवला भरपूर असा खोकला सुरू झालेला, त्यामुळे त्यासाठी मस्त असं अद्रक टाकून हळदीचं दूध बनवलेलं होतं मी। आणि अचानक मध्ये त्याला काय माहिती खोकलाच चालू झालेला भरपूर असा, त्यामुळे म्हटलं चल तू पहिला दूध वगैरे पिऊन घे हळदीचं, आणि त्यांनी पण पिला। आणि त्याला नंतर ना मी औषध वगैरे घेऊन आली, पण म्हणलं औषधापेक्षा पहिला आपला घरचाच उपचार केलेला सर्वात उत्तम असतो। त्याच्याने नाहीच झालं तर मग आपण औषध आणायचं। त्यानंतर इथं बघू शकता मयंक पण मस्त बसलेला पडलेला टी व्ही बघत। तर आता झालेलं आहे। तर चला आता सर्वात पहिलं तर चाय बनवणार आहे। आणि नाशिकला आलं की हे आपलं दररोजचंच आहे, सकाळी चाय आणि त्याबरोबर डोनट। तर हे तर कंपल्सरीच आहे, आणि त्याशिवाय तर चाय पिऊ वाटत नाही। आणि घरी माझं मी नुसतं चाय पित असते, पिलं तर पिलं नाही तर नाही। आणि इथं मस्तपैकी चाय वाटी भरून त्याचबरोबर आपलं डोनटही, आणि त्यात खूपच मजा येते बघा। इथं मी मनसोक्त खायचं असतं माझं। तिथं पुण्याला मी एवढं विचार करत असते, भरपूर विचार करत असते, कारण की वेट वाढतं म्हणून। पण इथं मी काय विचार करत नाही, वाढेल तेवढं वाढेल जास्त काही विचार करायचा नाही। तर मस्त असं एन्जॉय केलं। तर चाय वगैरे झाल्यानंतर ना मम्मीने भरपूर असे कपडे धुतलेले आज, आणि भरपूर असे कपडे पडलेले पण होते। तर म्हणलं आता चला सुकून घेऊया। आणि मम्मीने मस्त अशा भाकऱ्या बनवलेल्या होत्या, आणि माझ्याकडे होतं मस्त अशा मटर मेथी बनवायची। तर म्हणलं चला आज ह्यांना नवीन एक रेसिपी बनवून चारूया म्हणलं। आणि भावाला पण तेवढीच आवडली, आणि घरात मम्मीला पण तेवढीच आवडली, खूप टेस्टी झालेली बघा। आणि तुम्हाला रेसिपी पाहायला असेल तर लिंक मला नक्की म्हणजे कमेंट नक्की करा, मग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। तर तुम्ही बघू शकता कसली भारी होत आहे, आणि खरं खायला सुद्धा तेवढीच टेस्टी लागली। मलाई नसली तरी चालेल, दुधाची गरज नाही, मलाईची गरज नाही, बिना मलाई दुधाची मस्त अशी ग्रेव्ही टाईप झालेली भाजी। तर मस्त आहे। तर चला आता खाऊन झालेला होता आमचं। त्यानंतर ना पार्लरला आलो, तर पार्लरला थोडी तयारी वगैरे केलेली। त्यानंतर ना आता आम्ही आलेलो होतो बड्डेला। तर छोटीचा बड्डे होता, तर आता बड्डे वगैरे सेलिब्रेट केला मस्त असा, आणि खूप मस्त पण झालेला आहे। तुमच्यासोबत मी रील शेअर केलेलीच होती। तर बघू शकता तिचं नाव आहे दिव्या, आत्याची मुलगी आहे ती। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। बाय।